नमस्कार. आज उद्योगिनीमध्ये आपण सुप्रसिद्ध आंबेवाले देसाई यांच्या सुनेला भेटणार आहोत. त्यांच्या ह्या व्यवसायात तिचाही खूप मोठा हात आहे. त्यांचं नाव आहे माधुरी देसाई. मँगो पल्प कॅनिंग आणि त्यांचे इतर उद्योग त्या कशा सांभाळतात हे आपण त्यांनाच विचारूया. आल्यापासून खरं मत मी तर पुण्याची, पण आमचं माहेर पण बिझनेसच्या ह्याच्यातच आहे. आम्ही सगळे दुकानदारच आहोत आणि इकडे सासरी आल्यावरती पहिल्यापासून बघायला गेले तर धंद्याचंच वातावरण होतं. तर 2-3 वर्षांनी वाटलं आपण पण त्याच्यात काहीतरी करावं, मिस्टरांना मदत, सासऱ्यांना मदत. म्हणून सुरुवातीला पहिल्यांदा मी आंबापोळी, फणसपोळी, मिरची लोणचं, आंबा लोणचं असं थोड्या प्रमाणात सुरुवात केली आणि मग हळूहळू ते प्रमाण वाढवत चालले. तसे माझे मिस्टर ह्या व्यवसायात 76 सालापासून आहेत. आमची पॉवर स्कॅनिंग फॅक्टरी म्हणून पहिल्यांदा सुरुवात झाली आणि ते पहिल्यापासून बघत आल्यामुळे मला वाटलं की आपण पण काहीतरी करावं. म्हणून मी 85 साली पहिल्यांदा छोटासा कोर्स केला, रत्नागिरी 2 महिन्याचा फूड टेक्नॉलॉजीचा. आणि नंतर मग मी हळूहळू आंबापोळी, फणसपोळी, मिरची लोणचं, आंबा लोणचं आणि काही 2-4 प्रॉडक्ट्स अशी सुरुवात केली. मुख्यतः आम्ही क्वालिटीकडे जास्त लक्ष देतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही तारखेचा डबा कधीही उघडून बघितलात तरी प्रत्येक डब्याची सेम चव असते, त्यात काहीही फरक नसतो. आणि स्वच्छता, प्रत्येक वर्कर आत येताना व्यवस्थित आहे की नाही याच्याकडे आम्ही जास्त भर देतो. देसाईंचा मार्केटिंग म्हणजे मुख्यतः आमचा प्रश्न तो जास्त नाही आहे. म्हणजे पावसला पण आमचं दुकान आहे स्वतःचं आणि पुण्याला पण आमचं दुकान आहे. त्यामुळे जास्त करून तिथेच असल्यामुळे आणि पुण्याहून ते कुठे हवे तिथे डिस्ट्रीब्यूट करू शकतात. त्यामुळे मार्केटिंगचा विशेष प्रश्न आला नाही आम्हाला. तरी आंबापोळीला तयार आंबे लागतात. पहिल्यांदा तयार आंबा सोलून मिक्सरमधनं किंवा मशीन असतं त्यातनं काढून साखर घालायची त्याच्यात आणि ते चांगल्या उन्हामध्ये वाळवायला लागतं. साधारण 4-5 दिवस ते वाळवायला लागतं आणि त्याचे ठराविक साईजचे तुकडे करून ते आंबापोळी काय फणसपोळी काय दोन्ही पद्धती सारख्याच आहेत. आणि पल्प प्रत्येक रस चांगला एक सिलेक्टेड आंबा घ्यायला लागतो. पल्पला कुठला तरी आंबा घेऊन चालत नाही. प्रत्येक आंबा आम्ही बघूनच घेतो आणि आंबा घेऊन त्याची व्यवस्थित धुवून, प्रत्येक आंबा मशीनमधनं धुवून येतो. धुवून त्याची सुरीनी सालं काढतो आम्ही आणि सुरीनी सालं काढल्यावर बाकी सगळं पुढे मशीनवरती प्रोसेस होते. हळूहळू वर्ष जातील त्याप्रमाणे दरवर्षी थोडा थोडा वाढवत जाते. पहिल्या वर्षी मी 20,000 डबा केला, आता 25,000 असं हळूहळू वाढवत जाते. आणि माझ्या मिस्टरांची मला पूर्णपणे मदत आहे. ते स्वतः पॉवर स्कॅनिंग फॅक्टरी चालवतात आणि त्यांची पण मला पूर्णपणे मदत आहे. स्त्रिया किंवा वयात येणाऱ्या मुलींमध्ये आढळणारा लठ्ठपणा बऱ्याच प्रमाणात PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीजमुळे असू शकतो. योग्य निदान न झाल्यास महिलांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. डायग्नोज करणं हा काय फार ट्रिकी भाग असतो किंवा फार कौशल्याचा भाग आहे असं नाही की याच्या हिस्ट्रीवरूनच आपल्याला डायग्नोसिस मिळू शकतो. पण तरी पण जर का डायग्नोसिस कन्फर्म करायचाच असेल तर एक तर सोनोग्राफी करतात आणि सोनोग्राफीमध्ये ओव्हरीजमध्ये जर का छोटी छोटी न फुटलेली
किंवा संपृक्त न झालेली अशी जर का 10 ते 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती जर का सिस्ट असतील तर त्याला PCOS म्हणतात. किंवा दुसरं म्हणजे की या मुलींना बाकीच्या ज्या साईन्स आहेत त्या सगळ्या आणि हॉर्मोन्सच्या टेस्ट, या हॉर्मोन्सच्या टेस्टमध्ये जर का आम्ही एक LH आणि FSH किंवा त्याला मराठीमध्ये आपल्याला म्हणता येईल की जेव्हा अंडाशयामध्ये 2 भाग असतात, एक अंडकोश असतात आणि अंडकोशाधार म्हणजे त्याचे वॉल्स असतात, त्या अंडकोशाधारांना जो प्रभावित करतो ते हॉर्मोन म्हणजे LH, तर ते खूप वाढलेलं असतं. आणि FSH किंवा अंडकोशांना स्टिम्युलेट करणारं जे हॉर्मोन असतं ते खूप कमी असतं. तर हा रेशो जर का बदललेला असेल तरी पण डायग्नोसिस होऊ शकतो. आणि सर्वात जर का आणखीन महत्त्वाचा आपल्याला डायग्नोसिस क्लिंच करायचा आहे किंवा ठामपणाने सांगायचं आहे तर शरीरातल्या साखरेच्या आणि इन्सुलिनच्या लेवल्स आपण मोजतो. आणि त्या लेवल्स मोजल्या आणि जर का आपल्याला लक्षात आलं की इन्सुलिनच्या लेवल्स साखरेच्या लेवल्सपेक्षा नको त्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि बरोबरीने हे सगळी लक्षणं आहेत तर PCOS नक्की आहे. एकतर आजकालच्या काळामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजकरता वेट लॉस ही एकच ट्रीटमेंट सांगितली जाते. पूर्वीच्या काळामध्ये ज्या सिस्ट जिथे साचलेली असतील किंवा ओव्हरियन स्ट्रोमा म्हणतात किंवा त्या अंडाशयाच्या ज्या भिंती असतात सगळ्या त्याला एक वेज रिसेक्शन म्हणायचे की एक असा छोटा V आकाराचा तुकडा कापून टाकायचे की जेणेकरून तो ओव्हरी ज्या थिक झालेल्या असतात त्या थोड्या थिन होतील आणि त्याच्यातनं पाझरणारे हॉर्मोन कमी होतील. पण आजकाल फर्स्ट ट्रीटमेंट, सेकंड ट्रीटमेंट, थर्ड ट्रीटमेंट इज वेट लॉस. त्यामुळे वेट लॉस हा अतिशय महत्त्वाचा भाग किंवा एकमेव भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. आता माझे काही गायनेकॉलॉजिस्ट मित्र असतील तर ते माझ्या अंगावर धावून येतील ऐकल्यानंतर की फक्त वेट लॉस ही ट्रीटमेंट आहे. पण ही गोष्ट सत्य आहे की वेट लॉस केल्याशिवाय दुसरी कुठचीही ट्रीटमेंट याला लागू पडत नाही. हॉर्मोन्सची ट्रीटमेंट ही तात्पुरती ठरते. वजन कमी करणे हा लठ्ठपणा कमी करण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय. पण त्याच जोडीला लठ्ठपणाचं योग्य कारण शोधून उपाय करणं कधीही महत्त्वाचं ठरतं. लठ्ठपणा हा मेन कारण असतं आणि माझ्याकडे त्याच्याचकरता तर लोक येतात आणि ट्रीटमेंट देताना मात्र प्रत्येकाकरता वेगवेगळ्या प्रकाराने ट्रीटमेंट प्लॅन करायला लागते. आता तुम्ही बघा की माणसाच्या शरीरात जेव्हा चरबी वाढते तेव्हा काही कारणाशिवाय वाढत नाही. निसर्गात कुठचीच गोष्ट काहीतरी कारण असल्याशिवाय होत नाही. तर त्या माणसाला ती चरबी साठवण्याची गरज काहीतरी कारणाने निर्माण झाली. मग त्याला मेंटल स्ट्रेस म्हणा, फिजिकल स्ट्रेस म्हणा, काही आजारातनं बाहेर पडताना त्या माणसाला निर्माण झाली असेल. पण त्या कारणामुळे ती चरबी साठत जाते आणि ती उतरवण्याचं काही कारण त्याला सापडत नाही आणि म्हणून ती चरबी वाढते. आता ही चरबी वाढताना माणूस बरेचदा स्वतः डाएट करण्याचे प्रयत्न करतो, व्यायाम करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होतं काय, तो मेन जो कारण असतं की चरबी साठवण्याचं तेच काय दूर झालेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे चरबीच्या ऐवजी, कारण चरबीमध्ये शेवटी 9 कॅलरीज साठवल्या जातात आणि चरबी ही सर्वात एफिशियंट सिस्टीम आहे अन्न साठवण्याची किंवा एनर्जी साठवण्याची. तर शरीर ते सर्वात शेवटी बाहेर काढतं. जसं तुमच्या खिशामध्ये आज 10 रुपये, 50 रुपये आणि 500 रुपयाची नोट असेल आणि तुम्हाला काही छोट्या गोष्टी घ्यायच्या, तुम्ही पहिली 500ची नोट काढणार नाही, छोट्या छोट्या नोटा काढतात. तसं पहिल्यांदा शरीर कार्बोहायड्रेट्स जाळतं किंवा साखर जाळतं आणि प्रोटीन्स पण जाळतं, पण चरबी काही जळत नाही आणि त्याच्यामुळे चरबी शरीरात वाढत राहते. आणि याच्यामध्ये मग आपल्याला बघायला लागतं की पहिल्यांदा याच्या शरीरामध्ये प्रोटीन्स नॉर्मल आहेत की नाही. तेव्हा नुसतं लंघन करून उपयोग नसतो, बरेचदा पोषण करून मग लंघन करायला लागतं. तर त्याचं मसल मास वाढण्यासाठी ट्रीटमेंट द्यायला लागते. हा पहिला भाग झाला. आणि आमच्याकडे अशा बऱ्याच केसेस असतात की ज्यांचं आम्ही 24 आवर युरिन किंवा 24 तासाची युरिन तपासतो आणि त्याच्यामधून लक्षात येतं की ह्या मुलीच्या अंगामध्ये तिचं वजन समजा 70 किलो 80 किलो आहे पण शरीरात स्नायूच कमी आहे. तर पहिल्यांदा स्नायू वाढवण्याकरता ट्रीटमेंट देतो आणि मग वजन कमी करण्याची ट्रीटमेंट देतो. तसंच दुसरा भाग असा असू शकतो की कधी कधी डाएट करताना फक्त फळांच्यावर, आपल्याकडे असे बरेच लोक आहेत की फक्त 40-45 दिवस फक्त फळांच्यावर राहतात आणि त्याच्यामुळे होतं काय की शरीराची जी फॅक्टरी आहे ॲक्च्युअली चरबी जाळण्याची, त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात, त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काही एन्झाईम्स कमी होतात. ती एन्झाईम्स कमी झाली की शेवटी जळणार कशी चरबी तिकडे, ती चरबी तिथेच मसल्समध्ये साठते किंवा मसल्सच्या बाहेर कुठेतरी साठते आणि फक्त अंगाला सुजायला लागते डाएट केला की. तर त्यांना वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायला लागते. नंतर अगदी साधा उपाय म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी नीट घडवून आणण्यासाठी माणसाला आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन C, झिंक या गोष्टी आवश्यक असतात. आणि वेडावाकडा डाएट केला गेला तर ह्या गोष्टींची डेफिशियन्सी निर्माण होते, त्या करेक्ट केल्याशिवाय काही होत नाही. तसंच आपण बघितलं की इन्सुलिनचं प्रमाण वाढलेलं असेल तर ते अंडा आधी का कोंबडा आधी तसं असतं. इन्सुलिनचं प्रमाण वाढल्यामुळे चरबी वाढते, चरबी वाढल्यामुळे परत इन्सुलिन वाढतं आणि ही एक विशेष सायकल चालू राहते. तर इन्सुलिनचं प्रमाण कमी करण्यासाठी उपचार करायला लागतात, त्याच्याकरता वेगळी औषधं आहेत. त्याच्यानंतर बरेचदा चरबीचे जे गठ्ठे शरीरात निर्माण होतात आणि खास करून पुरुषांच्यामध्ये पोटावर आणि स्त्रियांच्यामध्ये कमरेवर आणि मांड्यांच्यावर जी चरबी घट्ट बनून जमते तर ती मोबिलाइज काही केल्या होत नाही. तर त्याच्याकरता काही प्रकारची क्रीम्स मिळतात की ज्यांना लायपेज ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन क्रीम्स म्हणतात, की ज्याच्यामुळे त्या चरबीच्या पेशींना हलवलं जातं. त्याच्यामुळे चरबी जळत नाही पण तुमच्या व्यायामाला ती चरबी जात देत नसते, ती दाद द्यायला लागते.
तर अशा अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट आपल्याला घ्यायला लागतात. आणि ते जर का आपल्याला योग्य मार्ग सापडला तर सुईनी पण काम होतं, आणि ते जर का नाही सापडलं तर लोक कुऱ्हाडी वापरतात पण वजन काही कमी होत नाही. पीसीओडीवर उपचार करताना औषधांचे दुष्परिणाम जाणवणार नाहीत असं पूर्णपणे म्हणता येत नाही, पण ते अतिशय सौम्य स्वरूपाचे असतात. कुठच्याही औषधाला 0 साईड इफेक्ट आहेत असं म्हणणं हे म्हणजे फक्त मूर्खाचं लक्षण आहे. तुम्ही अगदी तांदूळ जरी नुसते खाल्लेत तरी जास्ती प्रमाणात पोटात गेले तरी त्यांनी साईड इफेक्ट होऊ शकतात. गहू खाल्ले तरी साईड इफेक्ट होऊ शकतात. एखाद्या माणसाला गव्हाची ॲलर्जी असू शकते. तर त्याप्रमाणे ही जी औषधं आहेत त्यालाही रेअरली क्वचित प्रसंगी ॲलर्जी येऊ शकते, पण ती ॲलर्जी सोडली तर त्याच्यापेक्षा मोठे साईड इफेक्ट या औषधांना नाही. प्रॉब्लेम्स कुठे येतात की औषधांचा डोस किती द्यायचा आणि किती महिन्यापर्यंत द्यायचा हे जर का नीट लक्षात आलं नाही आणि वर्षानुवर्ष माणूस औषध घेत राहिला तर त्याचे शेवटी दुष्परिणाम दिसणारच आपल्याला. तर ते सोडून ह्या सगळी जी औषधं दिली जातात ती क्रोसिनपेक्षाही सेफ आहे. त्यामुळे त्याला कोणीही त्याच्याकरता काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. पाळी न येणे, चेहऱ्यावर राठ लव असणे किंवा मानेवर काळा पट्टा ही या विकाराची प्रमुख लक्षणं समजली जातात. प्रत्येकाला डॉक्टरपेक्षा जास्ती माहिती असते, कारण ज्याचं वजन वाढलेलं असतं तो अनंत ठिकाणी वाचतो. मेन कळीचा जो प्रश्न आहे तो की सगळं माहिती असताना सुद्धा तो माणूस ते का सिलेक्ट करू शकत नाही, आणि त्या सिलेक्ट करण्याची जी क्रिया मेंदूमध्ये होत असते तिथे जर का ट्रीटमेंट दिली तर प्रत्येक माणूस स्वतः डायटिशियन बनू शकतो. माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही की कोणालाही स्पून फिडिंग डाएट, चार्टेड डाएट द्यावा, कारण तो चार्टेड डाएट दिला की तो एवढा लिमिटेड होतो की तो काही दिवसातच तुटतो. त्यामुळे त्या माणसाचं विल पॉवर वाढवत जाणं, त्याची आहाराबद्दलची माहिती वाढवत जाणं, ह्या गोष्टीमुळे डाएट प्लॅन करता येतो. कारण फायबर जास्ती खावा आणि चरबीयुक्त पदार्थ टाळावेत हे सगळ्यांना माहिती असतं. हे कशात आहे ते काही लपून राहिलेलं नाही. प्रॉब्लेम्स कुठे येऊ शकतात की बरेचदा लोक ब्राऊन ब्रेड खायला जातात की ज्याच्यामध्ये फायबर जास्ती आहे म्हणून, आणि आपल्या इकडे अशी टेंडन्सी असते की कशातही भेसळ करू शकतो आपण. तर त्याच्यामुळे ब्राऊन ब्रेड करताना त्याच्यात फायबर घालण्याच्या ऐवजी मैद्यामध्ये मोलॅसिस म्हणतात किंवा कॅरॅमलाइज्ड पदार्थ असतात, गव्हाची जी मळी निघते त्याच्यावरचे ब्राऊन पदार्थ ते मैद्यात घालून त्याचे ब्रेड बनवतात. ते दिसतात ब्राऊन पण त्यात कॅलरीज जास्ती असतात. तसं एक लो कॅल चिवडा निघतो, लो कॅल समोसे किंवा बेक्ड समोसे निघतात, त्याची जी पारी तयार करतात त्याच्यात प्रचंड प्रमाणात बटर घातलं जातं. त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी असतात की ज्या लोकांपासून दडवून जादू म्हणून दिल्या जातात त्या गोष्टी टाळल्या तर कोणालाही घरचं अन्न खाऊन वजन वाढण्याचं काही कारण नाही जर का प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर. आणि आणखीन एक मला सांगायला पाहिजे की आजकाल मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी डायबेटिक मिठाई मिळते. तर ह्याच्या एवढा तद्दन भोंदूपणाचा प्रकार, मूर्खपणाचा प्रकार दुसरा कुठचाही नसेल. त्याच्यात फक्त साखर घालत नाहीत पण त्याच्यामध्ये अंजीर, खजूर या इतके वाटून घातलेले असतात की त्याच्यातनं मिळणाऱ्या कॅलरीज या नॉर्मल मिठाईपेक्षा जास्ती असतात. त्यामुळे एकापर्यंत डायबिटीस माणसाला तो विषच खायला घालत असतो. त्या ह्या काही थोड्या गोष्टी सोडल्या ज्या आम्ही नेहमी पेशंटला सांगतो की त्याच्यापेक्षा जास्ती जाऊन कुठेही कोणालाही डाएट प्लॅन करून द्यायला 30 ग्रॅम खा, 50 ग्रॅम खा, 60 ग्रॅम खा असं सांगायची अजिबात गरज नसते. प्रत्येकाने स्वतःला जरी विचारलं तरी त्याला डाएट कळू शकतो. डॉक्टर पाटणकर यांच्याकडे आजवर अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकीच एका मुलीनं आपल्याला झालेला फायदा सांगितला. मला आता 2 वर्षापासून त्रास होता हा, आणि ओव्हेरियन सिस्ट झालेलं मला, तर त्याच्यामुळे पाळी येत नव्हती माझी. तर मग आता ॲक्च्युली ओबेसिटीमुळे हा प्रॉब्लेम झालेला मला. माय वेट वॉज 66 kg आणि आता इट हॅज कम टू 58 or something. तर मग तिथे आधी आले तेव्हा एक पावडर दिलेली मला जी दुधात घालून प्यायची होती, आणि त्याने भूक जाते तुमची, आणि ती दिवसातून जेव्हा पण तुम्हाला भूक लागेल तेव्हा ती घ्यायची होती. आणि मग नंतरच्या फेजेसमध्ये डिफरंट मेडिसिन्स दिलेले. बेसिकली म्हणजे मुलींच्या बाबतीत असं असतं की हा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी एक आजार झालेला आहे की जो नॉर्मल नाही आहे, आणि अशामुळे मग त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. आणि जेव्हा आम्हाला असं ते जाणवायला लागलं की बाबा तिचा कॉन्फिडन्स कमी होतो आहे, आणि मग नंतर ही ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर ती जेव्हा नॉर्मल तिचं जे प्रॉब्लेम्स होते ते जेव्हा कमी झाले तेव्हा मग तिचं आम्हाला जाणवलं की तिची कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे, किंवा बाहेर मित्रांमध्ये मिक्स होताना तिला काही असं ओशाळलेपणा वाटत नाही आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या जाणवल्या त्याच्यात. लग्न म्हणजे असो किंवा कुठलाही समारंभ असो, आपल्याला भेटींची देवाणघेवाण ही करायलाच लागते. पण हीच भेट जर एखाद्या आकर्षक वेष्टनामध्ये असेल
तर घेणाऱ्यालाही त्याचा खूप आनंद होतो. आज कौशल्यामध्ये वेगवेगळ्या आकारांच्या भेटवस्तूंचं पॅकिंग कसं करायचं हे दाखवतायत कविता बागुल. आपण नेहमी लग्न समारंभ, वाढदिवस ह्याला नेहमी जातो तेव्हा भेटवस्तू घेऊन जातो आणि दुकानदाराने दिलेल्या नेहमीच्याच त्याच रॅपिंग पेपरमध्ये रॅप करून नेतो. तर ह्यावेळेला आपण काहीतरी वेगळ्या रीतीने सुशोभित करून ती भेटवस्तू कशी देता येईल हे आता बघूया. सजावट करताना ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. हॉलमध्ये किंवा बाहेरच्या खोलीत जास्ती मोठं किंवा बोजड सेंटर टेबल असू नये. यापेक्षा 2 छोटी टेबल्स ठेवलेली सगळ्यात उत्तम. सोफा करतानाच रात्रीच्या वेळी त्याच्यावर झोपता येईल अशा रीतीने करावा. शिवाय त्याला लॉकिंग व्हील्सही असावेत, म्हणजे गरजेप्रमाणे तो हलवता येईल. टीव्हीचं युनिट हॉलमधल्या खुर्च्या, सोफा सेट किंवा डायनिंग टेबल असेल तर त्यापासून सारख्या अंतरावर ठेवावं, म्हणजे टीव्ही बघताना कुठेही बसलं तरी हरकत नाही. छोट्या जागेमध्ये जेवणाचं टेबल हे आयताकृती नसून नेहमी गोलाकार असावं आणि त्याच्या खुर्च्या सुद्धा खांद्यापेक्षा उंच नसाव्यात. तसंच वजनाने सुद्धा खुर्च्या हलक्या असाव्यात.